नमस्कार मित्रांनो. तुमचं वय जर या ठिकाणी 17 ते 19 असेल किंवा तुमच्या नातेवाईकापैकी कोणताही एखादा मुलगा पॅशनेट असेल सैन्य भरती किंवा पोलीस प्रशिक्षणासाठी या ठिकाणी तर हा व्हिडिओ त्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या नातेवाईकाचा फायदा होईल. या ठिकाणी बघू शकता की या स्कीमद्वारे महाज्योती अंतर्गत एक स्कीम आहे. ही आर्मीचं ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्येक महिन्याला 10,000 आणि 6 महिन्याकरिता हे ट्रेनिंग असणार आहे. म्हणजे 6 महिन्याचे 10,000 म्हटलं तर 60,000 आणि शेवटला या ठिकाणी 12,000 असे एकंदरीत ₹72,000 या ठिकाणी विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि अत्यंत क्वालिटी असं ट्रेनिंग या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला दिलं जाणार आहे. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. 31 ऑगस्ट पर्यंत फक्त फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे. ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, काय क्रायटेरिया आहेत, काय-काय तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, याचा सविस्तर हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, न करा हे तुम्हाला महत्त्वाचं नाही. पण त्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा जो काही जीव तोडून मेहनत करत आहे. 4 पैसे त्याचा फायदा झाल्यानंतर तुमचं तो नाव घेईल. त्यामुळे हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा, हीच तुम्हाला विनंती आहे. चला तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला Googleवरती सिंपल टाइप करायचं आहे महाज्योती किंवा या ठिकाणी या वेबसाईटची जी काही लिंक आहे, ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्यावरून तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, महाज्योती असं टाइप केल्यानंतर या ठिकाणी पहिल्या जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे फ्रंट पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ओपन केलेल्या फ्रंट पेजपैकी या ठिकाणी बघू शकता की नोटीस बोर्ड आहे. या नोटीस बोर्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की महाज्योतीच्या सर्व ज्या काही स्कीम आहेत, त्या स्कीम या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या स्कीम आहेत. धनगर जमातीसाठी असतील, आपले व्ही-जी-एन-टी बांधव आहेत, त्याचबरोबर व्ही-जी-एन-टी, एन-टी-सी, एन-टी-बी, एन-टी-डी, ओ-बी-सी यांच्यासाठी ज्या काही स्कीम आहेत, या स्कीम या ठिकाणी लॉन्च केल्या जातात. याचा पुरेपूर फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की धनगर जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्कर सैन्यातील सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी याचं जे काही जी-आर असेल किंवा याची माहिती असेल ती माहिती घेऊनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी बघू शकता की न्यू आहे. या ठिकाणी 31 ऑगस्ट ह्याची लास्ट डेट आहे. यावरती करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता की जे काही परिपत्रक आहे महाज्योतीचा आपल्याला फायदा घेण्याचं, हे परिपत्रकवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे परिपत्रक पूर्ण वाचल्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरण्यास चालू करायचं आहे. आता या पत्रकामध्ये मोठ्या-मोठी गोष्टी काय म्हटलेल्या आहेत आपण हे बघूया. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025-26 या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025 ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने म्हणजे बघू शकता की ऑफलाईन आणि अनिवासी या ठिकाणी निवास नाहीये, परंतु या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि जे काही 10,000 आहेत तुमच्या राहण्या खाण्यासाठी या ठिकाणी त्याचा फायदा नक्की होणार आहे. या ठिकाणी बघू शकता की रिझर्वेशन आहे मुलींसाठी 30% आणि मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी जर मेरिटमध्ये आले तर या ठिकाणी प्रशिक्षण मिळू शकतं. या ठिकाणी बघू शकता की कॉमनमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे मुलं आणि मुलींसाठी मिळून. या ठिकाणी बघू शकता की योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे? तर विद्यार्थी हा एन-टी-सीमध्ये असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असावं. विद्यार्थी 10वी अभ्यासक्रम 60% गुणासह उत्तीर्ण असला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी कमी जर गुण असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय केलं जाणार नाही. 60% गुण असतील तर हा तुम्ही फॉर्म भरू शकता. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. मित्रांनो, या ठिकाणी अंतिम निवड म्हणजे तुम्हाला एक छोटीशी टेस्ट द्यावी लागणार आहे. त्या टेस्टमध्ये तुम्हाला मेरिटमधून मार्क घ्यायचे आहेत.
असा विचार करायचा नाही की तुम्हाला समजा 61% आहेत, 90% 95% वाले विद्यार्थी लागतील, असं नाही. तर तुम्हाला एक छोटीशी टेस्ट द्यावी लागणार आहे आणि या टेस्टसाठी खूप विद्यार्थी कमी बसतात. 17 ते 19 वयादरम्यानचे विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व कमाल वय 19 वर्षापेक्षा जास्त असू नये. या ठिकाणी 17 ते 19 मी पहिल्यांदाच सांगितलं आहे, हे वय तुमचं असणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता वैद्यकीय अर्हता काय आहे बघू शकता. कमीत कमी 127 सेंटीमीटर या ठिकाणी उंची असायला हवी पुरुषाची. आणि महिलांची आहे 152 सेंटीमीटर. या ठिकाणी एवढी हाईट जर असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन देऊ शकता. या ठिकाणी बघू शकता छाती जी आहे 77 सेंटीमीटर, दीर्घ श्वास घेतल्यानंतर 85 सेंटीमीटर. या ठिकाणी केवळ पुरुषाकरिता हा छातीचा जो काही क्रायटेरिया आहे, हो क्रायटेरिया पार करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आता बघू शकता की प्रशिक्षणाकरता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके. या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देत असताना तुम्ही परीक्षेमध्ये पूर्ण क्वालिफाय केल्यानंतर, तुमची निवड झाल्यानंतर या ठिकाणी तुमची वैद्यकीय तपासणी केली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. उमेदवाराचे शरीर मजबूत आणि मानसिक आरोग्य आरोग्य चांगले असावे. छातीचा विस्तार फुगवल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर फुगणे गरजेचे आहे. प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे, दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुर्बीण दृष्टी असणे आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने 6-6 अंतराचा दृष्टिकोन 6x6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी ही सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे. नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. म्हणजेच किमान 14 दंतबिंदू असणे महत्वाचं आहे. जे काही आर्मीचा क्रायटेरिया असतो तो आहे. हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किंवा मूळव्याध यांसारखे रोग नसावेत. या ठिकाणी 17 ते 19 वयादरम्यान रोग मॅक्सिमम 90% विद्यार्थ्यांना हे नसतात. त्याचबरोबर लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. या ठिकाणी तुमची काही दृष्टी बाधित असेल, ते बाधिता तपासली जाते आणि तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. आता लाभार्थी निवड प्रक्रिया. महायुतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता अर्ज आपल्याला पुढं हा व्हिडिओ थोडा लांब होईल, त्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा. हा फक्त या ठिकाणी तुम्हाला जी-आर आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया. महाज्योतीवर अर्ज करायचे विद्यार्थ्यांची मिलिटरी भरती परीक्षा, पूर्व लेखी भरतीवर अभ्यासक्रमात चाळणी परीक्षा या ठिकाणी केली जाणार आहे. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर केली जाणार आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी आर्मी ट्रेनिंग घेतलं म्हणजे आर्मीमध्ये जॉईन व्हावं असं नाही, तर याचा फायदा तुम्हाला पोलीस भरती साठी सुद्धा होणार आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता 18 ते 19 वर्ष असेल तर. आणि किंवा भविष्यामध्ये तुम्ही जर नाही लागलात इकडे आर्मीमध्ये, तर या ठिकाणी याचा आयुष्यभर फायदा तुम्हाला होणार आहे. आता प्रशिक्षणाचे स्वरूप कशा प्रकारे आहे हे बघू शकता. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा, पूर्व लेखी शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल आणि हे प्रशिक्षण आहे एकदम क्वालिटीचं असणार आहे. हे ध्यानात घ्या. या ठिकाणी कोणतीही अकॅडमी तुम्हाला एवढ्या क्वालिटीचं प्रशिक्षण पुरवणार नाही. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल. अनिवासी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी कुठेही राहा, पण प्रशिक्षणाला मुलं असतील, मुली असतील, एका ठिकाणी येऊन प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला खर्चासाठी 10,000 रुपये दिले जाणार आहेत. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल. आता विद्यावेतन 10,000 प्रतिमाह, किमान 75% उपस्थिती असल्यास, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. खाडे वगैरे जमणार नाहीत. आता हे प्रशिक्षण कुठं दिलं जाणार आहे की महत्त्वाच्या सिटीजमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, असं तुम्हाला जिथे या ठिकाणी सोपं पडेल तिथे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आता आकस्मिक निधी या ठिकाणी 12,000 एक वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे 6 महिन्या अंतर्गत कोणत्याही एक वेळेस तुम्हाला 12,000 रुपये दिले जाणार. असे एकंदरीत 72,000 रुपये अनुदान दिलं जाईल. आता बघू शकता की आरक्षण, समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. अनाथासाठी 1% जागा आरक्षित, महिलांसाठी 30%. म्हणजे जर 100 जागा असेल तर 30 महिलांच्या असतील आणि 70
ज्या उर्वरित जागा आहेत त्यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही असतील मेरिटनुसार. अर्ज करण्याची साठी आवश्यक कागदपत्रे बघू शकता, की आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलियर 10वी गुणपत्रिका आणि अनाथ असल्यास अनाथांचा दाखला. आता अर्ज कसा करावा, तर महायुतीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कशाप्रकारे करायचा, कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, कोणती माहिती भरायची, अचूक माहिती आणि स्पष्ट माहिती भरण्याकरता हा जे काही नेक्स्ट व्हिडिओ आहे, तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा आणि प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं सोनं या ठिकाणी होईल आणि त्याचे भागीदार तुम्हाला होणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.